नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सोया चंक्सचे कबाब तयार करूया. 100 ग्रॅम सोया चंक्स घेतले आहेत. गॅसवर एका पातेल्यामध्ये 2 मोठे तांबे पाणी तापण्यासाठी ठेवले होते. हे बघा, पाणी आता चांगले उकळत आहे. यामध्ये आपण हे सोया चंक्स घालूया. त्याआधी या पाण्यामध्ये मी 2 चमचे मीठ घातले आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. 10 ते 15 मिनिटे हे सोया चंक्स पाण्यामध्येच भिजवून ठेवूया. आता 10 ते 15 मिनिटे झाली आहेत. मी झाकण बाजूला काढते. हे सोया चंक्स आता चांगले भिजले आहेत. एका पातेल्यामध्ये मी थंड पाणी घेतले आहे. या थंड पाण्यामध्ये हे सोया चंक्स घालूया. आता यामधील पाणी याप्रमाणे दाबून काढायचे आहे. हे सोया चंक्स मिक्सरमध्ये अजिबात पाणी न घालता बारीक करूया. 2 मोठे कांदे चिरलेले, 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी शेंगदाणे, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा हळद, अर्धी वाटी पुदिन्याची पाने, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा तीळ, 2 चमचे आमचूर पावडर, 2 चमचे जिरे. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये अगदी थोडेसे पाणी घालून बारीक करूया. पाणी नाही घातले तरी चालेल. हे बघा, सोया चंक्स आता मी बारीक केले आहेत. ते या परातीमध्ये काढून घेते. आता हे बाकीचे साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक करूया. आता वाटण तयार आहे. 2 मोठ्या वाट्या पोहे मिक्सरमध्ये बारीक केले आहेत. ही पोह्यांची पावडर यामध्ये घालते. 3 चमचे गोडा मसाला घातला आहे. याऐवजी तुम्ही तुमच्या घरी जो मसाला असेल तो यामध्ये घालू शकता. तीन ते 4 चमचे तिखट घातले आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. कांद्याचे वाटण यामध्ये घालूया. आता यामध्ये 1 वाटीभर बेसन घालते. आता हे सगळे जिन्नस एकजीव करूया.
हे मिश्रण खूपच कोरडे वाटत आहे, यामुळे अगदी थोडेसे पाणी यामध्ये घालते. पुन्हा हे सगळे जिन्नस चांगले मळून घेते. आता यावर मी 1 चमचा तेल घातला आहे. आता याचे मी गोल कबाब तयार करते. हाताला थोडेसे थंड पाणी लावून घ्या, यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता याप्रमाणे मी सगळे कबाब तयार करते. गॅसवर भिडाचा तवा तापण्यासाठी ठेवला आहे. या तव्याला थोडेसे तेल लागते. ते कबाब अगदी कमी तेलात तयार होतात. आता आपण तयार केलेले कबाब या तव्यावर ठेवूया. पुन्हा थोडेसे तेल घातले आहे. आता या तव्यावर झाकण ठेवते. एक वाफ देऊया. आता 1 ते 2 मिनिटांनी हे झाकण मी बाजूला काढते. हे कबाब दोन्ही बाजूंनी शेकायचे आहे. पुन्हा या तव्यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा एक वाफ देऊया. या पद्धतीप्रमाणे आपण सगळे कबाब तयार करायचे आहेत. हे बघा, आपले कबाब आता तयार आहेत. हे हिरव्या चटणीसोबत सर्व करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.